लग्नानंतर होईलच प्रेमच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्य आणि पार्थ वॉशरूमच्या निमित्ताने गाडीतून बाहेर पडतात. त्यांना एक घर सापडतं, त्या घराजवळ जातात, पण ते खूप भिजलेले असतात. त्यामुळे त्या घरातील बाई काव्याला स्वतःची साडी देतात आणि नेसायला सांगतात. काव्य छान अशी साडी नेसून येते आणि पार्थही त्या माणसाचे धोतर आणि बंडी घालतो. काव्या जेव्हा साडी नेसून येते तेव्हा ती खूप छान दिसत असते. तेव्हा ती बाई म्हणते, वा वा वा, काय झाक दिसायलीस तू, चल आता स्वयंपाक पण कर. असं म्हणून ती बाई काव्याला पार्थसाठी स्वयंपाक बनवायला सांगते. काव्य ही खूप प्रेमाने पार्थसाठी चुलीवरच्या भाकरी बनवते. तर इकडे नंदिनी वसवात्यांचं सगळं सत्य घरच्यांसमोर सांगते. तेव्हा विक्रम म्हणतात, अगं नंदिनी, तू हे काय बोलतेयस? म्हणजे दीपकला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं? तेव्हा वसवात्या म्हणतात, काहीही बोलू नकोस नंदिनी, कुठलाही पुरावा नसताना माझ्यावर कसलेही आरोप करताना तुला काहीही कसं वाटत नाही? तेव्हा नंदिनी वसवात्यांना उत्तर देते की हो, पुरावा आणणार आहे मी, पुरावा आहे माझ्याकडे, असा सणसणीत पुरावा आणणार ना, तेव्हा सगळ्यांनाच कळून येईल काय काय खरं आहे आणि काय खोटं आहे.